पहिल्यांदा जाऊ अनिता तुरगलकर ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अनिता ताईंसाठी. कंटिन्यू. सगळ्यांना, मी अनिता तोरगलकर, आता सांगलीत आहे. ठाणे, कोल्हापूर सगळीकडे फिरून फिरून आज मी सांगलीतून कोल्हापूरला जाणार आहे. तर मी या 27 फॅमिलीला जॉईन कशी झाले, तर मॅडमांची व्याख्यान मला ऐकली 8 मार्चला 22च्या, आणि व्याख्यानमालेतले जे विषय होते 7-8 दिवसाचे, ते सगळे आजार माझ्याकडे होते. त्यामुळे मी म्हटलं खरोखर यात काहीतरी सत्य दिसतं म्हणून जॉईन झाले. योगा केला. योगा केल्यानंतर 6 महिने रेग्युलर योगा केला 2 पैकी. त्याच्यानंतर मी 27ला जॉईन झाल्यानंतर योगा केलं, इंचेस लॉस झाले. मला फ्रेश वाटायला लागलं. ज्यावेळी मी जॉईन झाले त्यापूर्वी मी 25 वर्षापासून मी योगा करण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण योगा करताना मला बिलकुल भीती वाटायची. मला नाही, मला तो स्लीप डिस्कचा मोठा प्रॉब्लेम होता मणक्याचा. मी 6 महिने बेडवर होते, म्हणजे पूर्ण वरचा पोर्शन माझा 90 अंश कोनात वाकलेला होता. मी सरळ ताठ होऊ शकत नव्हते. अशी माझी कंडिशन होती. 6 महिने मी बेडवर होते. त्यावेळी मी कोकणामध्ये होतो, कणकवली इथं. आणि मला चुकीची ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर 3 महिने बेडवर काढल्यावर मी 6 महिने झाल्यावर मी दवाखान्यात दाखवलं. मिरज इथे GS कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये मेजर ऑपरेशन झालं. त्यावेळी मी देवाला इतकी प्रार्थना केली, मला यातून एक तर सोडव, नाहीतरी छान बरं कर. ही प्रार्थना माझी त्यावेळी देवाने ऐकली आणि मला 25 वर्षांनी का असेना, पण ही 27 फॅमिली आता 4 वर्ष भेटली. आणि मी जशी जॉईन झाले, मला खूप प्रॉब्लेम होते. शुगर, BP, थायरॉइड, पाईल्सचा त्रास होता, मणक्याचा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर स्पॉन्डिलाइटिस होतं, लंग्समध्ये पाणी व्हायचं. सेकंड डिलिव्हरीमध्ये मला निमोनिया झाला होता. तेव्हापासून मला जो फुफ्फुसात पाणी साठायचं, ते त्याचा डायग्नोस न झाल्यामुळे मला डॉक्टरांनी मला मग धाप लागायची. हार्टवर प्रेशर यायचं म्हणून हार्टच्या गोळ्या सुरू केल्या. लंग्समध्ये पाणी येते, बाहेर पडायचं कळलंच नव्हतं. त्यामुळे इतकी औषधं गोळ्या, आणि त्याच्यामुळे मला साईड इफेक्ट होऊन माझं अंग फुगलं, सुजायला लागलं. दर 4-5 महिन्याला मी दवाखान्यात ऍडमिट असायची. 1 ते 1.5 लाखाचं बिल व्हायचं माझं. आणि त्यावेळी आम्हाला मेडिक्लेम हे ते काहीच माहित नव्हतं. नंतर थोडंसं ज्ञान आल्यामुळे तो मिस्टरनी मी केलं ते. पण म्हणजे जेवढं देणं डॉक्टरांचं होतं ते देऊन झाल्यावर मला अगदी शेवटी मिळालं हे सगळं. मी त्यावेळी योगा करायला सुद्धा घाबरायची, कारण काय, मला तो मणक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे. पण मी इथं जॉईन झाल्यानंतर मॅडमचा योग संजीवन मी रेग्युलर 6 महिने केला. मॅडम स्वतः घ्यायच्या त्यावेळी, आणि इतका छान घ्यायचा, आणि मला खरोखर अगं खरंच आपण हे करू शकतो ह्याची मला अगदी गॅरंटी वाटली. आणि मी योगा नंतर असं आता तुम्ही जसे फ्युएल सेशन ऐकायला बसला, असं मॅडम म्हणाल्या, कुणाला बोधकथा ऐकायला ऐकावी वाटते, आवडते, ते तिकडे जरा फ्युएल सेशन ऐका. म्हणून मी शनिवार होता आणि मी बोधकथा आणि शशिकलाताई पाटील यांचा एक्सपिरियन्स ऐकला. आणि त्यावेळी शशिकलाताईंचा पण मणक्याचाच प्रॉब्लेम होता. मी म्हटलं अरे माझ्याकडे पण हेच आहे. म्हणून मी मॅडमना म्हटलं सकसंतुलित आहार काय आहे, तो तुम्ही या तरी आमच्याकडे 1 दिवस ऐका, असं म्हणून मग मी म्हटलं मॅडम मला द्याच तुम्ही, मी घेते. आणि तो मी घेतल्यानंतर 3 महिन्यात माझं 10 किलोचा वेट लॉस झाला. वेट लॉस झाल्यावर माझ्या तक्रारी हळूहळू कमीच झाल्या. मला जी धाप लागायची, दम लागायचा, फुफ्फुसात पाणी व्हायचं, आणि हे जे एनर्जी ड्रिंक मी घेते 3 वेळा आपण कंपल्सरी घेतोय, पण मला ते 4 वेळा मी घेते. आणि ते घेतल्यानंतर मला युरिन पूर्ण साफ व्हायली. मला त्यापूर्वी सकाळी मला 8 वाजता एक गोळी असायची. ती गोळी घेतल्याशिवाय माझा दिवस उजडायचाच नाही. ती गोळी घेतली की मला 8 ते 10 वेळा वॉशरूमला जावं लागायचं. मग माझा श्वास सुरू व्हायचा. नाहीतर प्रत्येक वेळी बोलताना, चालताना मला अगदी असा ब्रीथ इन केल्याशिवाय, मोठा ब्रीथ केल्याशिवाय मला चालताच यायचं नाही. तर मग नंतर मला ती ह्याच्यात जॉइन झाल्यानंतर माझ्या शुगरच्या 4 गोळ्या होत्या, त्यातल्या आता 2च आहेत. अशा ओंजळीनं मी गोळ्या घ्यायची. त्या गोळ्या घेत असताना सुद्धा मला इतका त्रास व्हायचा, कधी आपली ही औषधं बंद होणार? म्हणजे मला डॉक्टर म्हणायचे, "तुम्ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ह्या गोळ्या तुम्हाला चालूच राहणार." पण शतायुषीने जी कमाल केली, आणि ह्यात मी सगळ्यात मोठं श्रेय सुमेध सरना देते. कारण काय, व्याख्यानमाला ऐकल्यानंतर जे खाली 2 नंबर होते, तिथे कॉन्टॅक्ट कुठे करायचा, तर सुमेध सरांचा मला फोन आला. मी त्यावेळी ठाण्यात होते. "सर मी ठाण्यात आहे, मी कसं हे जॉइन करणार?" अहो म्हणाले, "ऑनलाईन आहे सगळं." मग मला ते ऑनलाईन कसं काय सगळं सुमेध सरनी सांगितलं, लिंक कशी जॉइन, सगळं मी शिकले.
आणि ह्या 87ला जॉईन झाले. आज मला ती सकाळची जी गोळी घ्यायला लागायची, ती गोळी 2 महिने झाले डॉक्टरनी बंद केलेली आहे. झोपेची 18 वर्षाची गोळी होती, ती झोपेची गोळी बंद झालेली आहे. तर फक्त 4च गोळ्या आहेत आणि एका शुगरच्या गोळीची पॉवर पण 2 महिन्यापूर्वी माझी कमी केलेली आहे. इतकी हेल्दी एनर्जेटिक असते. परवा मी 11 तारखेला संध्याकाळी आले, 12चा इव्हेंट केला, 13ला माझं गेट टुगेदर होतं 77च्या बॅचचं. 50 वर्ष होत आहेत आमच्या शाळेला म्हणून आम्ही एक कोल्हापूरमध्ये गेट टुगेदर अरेंज केलं होतं. पण तिथं पण मी एनर्जेटिक फुल होते आणि तिथून मग मी सांगली, कोल्हापूर मैत्रिणींना बागलकोट, गोव्याहून आल्या होत्या, त्यांना फिरवून इकडून काल सांगलीतून मी आज कोल्हापूरला जाणार आहे. खूप एनर्जी आहे माझ्याकडे आणि मेन म्हणजे काय, मी ठाण्याहून प्रवास करायची, सकाळी उठल्यावर बसमधून रात्री आले, सकाळी बसलं की बसमध्ये उठून चप्पल घातली तर माझ्या पायात चप्पल जायची नाही, एवढे पाय सुजत होते. पण आता काही पाय सुजत नाही, काही नाही आणि एकदम हेल्दी. आणि हा संतुलित आहाराने मॅडम, सुमेध सर सगळ्यांनी जे कोचिंग केलेलं आहे त्यात मी प्रॉपर फॉलो केलेलं आहे आणि 3 महिन्यात जे वेट लॉस झालाय तो माझा आयडियल वेट आहे. कधीतरी एखाद दिवस काहीतरी खाण्यापिण्यात बदल झाला, काही प्रोग्राम, लग्न वगैरे असेल तर वाढतं, पण ते लगेच मी कमी करू शकते. आणि जे कोचिंग इथे 87 मध्ये मिळतं असं कुठंही मिळत नाही आणि ते मला इथं मिळालं आल्यावर आणि हॅप्पी हेल्दी खूप छान जगते. आणि ओके. मुख्य म्हणजे ज्या 4 पायऱ्या चढणारी मागच्या वर्षी 8 मेला गिरनार चढून आली आहे, उतरून आली आहे, श्रवण बेळगोळ झालं, 4 धाम झालं, दुबई झालं. इतक्या ट्रिप मी केल्यात, खूप तिथं पण एन्जॉय करते. सगळे मला म्हणतात तुझ्याकडे एवढी एनर्जी कशी? 87ची कमाल आहे म्हणून सांगते. सगळे हॅप्पी हेल्दी आहे. थँक्यू मॅडम. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. अजून वय नाही सांगितलं, वय वर्ष 66. भारी आहे की नाही? हा, म्हणजे तिथं कमी कमी व्हायला पाहिजे, तिथं त्यांनी स्वतःवर काम केलंय बरं का. स्वतःवर कन्सिस्टन्सी, मस्त आसनं करतायत, प्राणायाम करतायत, सगळ्या गोष्टी. आता छान लेक्चर द्यायला लागले. आजचा एक्सपिरियन्स म्हणजे लेक्चरच होता की नाही, त्यामुळे एवढं छान स्वतःवर काम करायला लागले. म्हणून हा, नक्की नॉनस्टॉप काम करतायत, नॉनस्टॉप बोलतायत पण एकदम. चलो, आता जाणार आहोत. एकदम पॉवरफुल एक्सपिरियन्स आहे, एकच एक्सपिरियन्स सप्पे भारी, एक विजय सरांचा. ओके, त्यामुळे कसं आहे माहितीये का, असू दे, जितेंद्र सरांचा आपल्याला घेता येतोय. कारण जितेंद्र सर काय मस्त कायम ऑलरेडी तयार असतात. तुम्हालाच काय आज बंदोबस्त लागला, आज यात्रा आहे, आज माही आहे, आज अमुक काय आहे, तुम्ही तीच नसताय. त्यामुळे होय की नाही जितेंद्र सर, आपलं काय क्लायंट आपण सांगेल त्यावेळेला येतात. वकिलांचं कसं असतंय, आज मी एवढं वाजताय मग येतात ते, त्यामुळे उद्याला त्यांनी आपल्याला भेटतात जितेंद्र सर. त्यामुळे जाऊ आपण आता विजय सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. कसला पॉवरफुल एक्सपिरियन्स आहे माहितीये काय, प्रत्येक व्यक्ती किती केअर करते, किती दुर्लक्ष करते, दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे विजय कांबळे सरांचा एक्सपिरियन्स. म्हणजे केअर किती करायचं, भारी. लाडूचे सगळे बॉक्स ठेवायचे, हेल्दी हेल्दी लाडूचे, आणि केअर करायचं. दुर्लक्ष किती करायचं, डॉक्टरांनी सांगितलेलं सुद्धा ऐकायचं नाही. म्हणजे दोन्ही ऐका जरा व्यवस्थित, बरं का यांचा एक्सपिरियन्स. येस, कंटिन्यू. अर्धांग माणूस मॅडम, अर्धांग माणूस. आडदांड कसला, भाग्यवान माणूस. एवढ्या संधी मिळतात म्हणजे काय काय पुण्यही केली असेल पूर्वजांनी, त्यांची पण आणि त्यांच्या पूर्वजांची पण, फॅमिलीची पण. येस, कंटिन्यू. धन्यवाद ताई. अर्धा एक्सपिरियन्स तर आपण सर्वांनी सांगितला. मी विजय कांबळे, बदलापूरहून आहे. ऐकायला येते ताई? येस, एकदम भारी. गुड मॉर्निंग ऑल. मी विजय कांबळे, काहीतरी खरखर आहे विजय सर. माझ्याकडे आहे खरखर, हो, अजून पण आहे. असं सगळ्यांनाच आहे ना? येस, बरोबर आहे. होय, आता आहे. हो हो, त्या डिव्हाइसलाच प्रॉब्लेम आहे. हा, नाही, फॅन मोठाही फॅन लावला फॅन बंद केलेले आहेत. आहे का ताई आता? हो, आहे 100%. अजून आहे, अजून आहे. मोबाईल जवळ घेऊन बोला म्हणून. खरखर मोबाईल आहे नाही हो, किंवा लॅपटॉप आहे. आवाजाला खरखर आहे. मोबाईल बिबाईल काय नाही. ऐकायला येत नाही ताई. तुम्हाला ना तुमच्या तिथं काहीतरी डिव्हाइसला प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत जाऊ आपण. काय नाही जितेंद्र सर, आपलाच एक्सपिरियन्सचा नंबर आहे. आता आलं, आता तुम्ही म्यूट केल्या बंद झालं ते. ओके, चला जाणार आहोत आपण जितेंद्र जोशी सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण.
कंटिन्यू जितेंद्र सर. सगळ्यांना शताशी सकार. मी जितेंद्र जोशी, ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील मी आहे. मी व्यवसायाने वकील आहे. माझे कोच, माझे मेंटॉर विजय कांबळे. विजय कांबळे सरांमुळेच मी या ग्रुपला जॉईन झालो. वेळोवेळी माझं तिथे जाणं असं तर पोलीस स्टेशनला, तिथे मला विजय कांबळे सर भेटायचे. माझं वाढलेलं वजन आणि वाढलेला पोटाचा घेर याच्याबद्दल मी नेहमीच चिंतित होतो. वाढलेल्या वजनामुळे माझा गुडघेदुखीचाही खूप मोठा प्रॉब्लेम होता. विजय कांबळे सरांकडे मी वेळोवेळी जात होतो, त्यांच्यात वेगवेगळे फरक बघत होतो रोज. मी सरांना विचारलं, सर मला हे करायचंय, माझं वजन खूप वाढलंय, काय करताय? तेव्हा कांबळे सरांनी मला लिंक दिली. सुरुवातीला मी लिंक फक्त बघितली आणि एखाद आठवड्यातच मला हा ग्रुप खूप आवडू लागला. मग मी सकल संतुलित आहार, एनर्जी ड्रिंक नियमित घ्यायला सुरुवात केली. फ्युएल स्टेशन ऐकायला सुरुवात केली. फ्युएल स्टेशन हे एनर्जी ड्रिंक बरोबर ऐकता ऐकता एक फ्युएल स्टेशन हे खूप मोठी एनर्जी देऊन जातं पूर्ण दिवसभरासाठी. फ्युएल स्टेशन ऐकल्या ज्या दिवशी ऐकत नाही त्या दिवशी चुकल्यासारखं वाटतं. आज आपण काहीतरी राहिलंय आपल्याकडनं, हे तर नेहमीच मला जाणीव व्हायची. कधी कधी माझ्याकडनं मिस पण होतं, काही कामांमुळे मला करता येत नाही. पण ह्या शताशी फॅमिलीला जसा जॉईन झालो आणि सकल संतुलित आहार घ्यायला लागलो, त्याच्यात मला खूप खूप फरक, माझ्या रोजच्या राहणीमानातला फरक, रोजच्या दिनचर्येत फरक पडला. माझं वजन 8 किलो कमी झालं. आता परत 2 किलो वाढलंय, त्याच्यावर पण प्रयत्न करतोय आणि मी स्टँडर्ड वजनावर आलो. माझा पोटाचा घेर बऱ्यापैकी कमी झाला. वजन कमी झाल्यामुळे माझा गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद झाला. आता मला गुडघेदुखी काय ही जाणवतच नाही, माहीतच नाही. शताशी फॅमिलीमुळे माझं नुसतं शारीरिक किंवा आरोग्य सुधारलं नाही, तर माझा आर्थिक बाबतीत माझा भरपूर फायदा झाला. मी जी रोजची दिनचर्या माझी सकाळी 11 वाजता सुरू व्हायची कामाची, ती आता 9:30 ला सुरू होते. रोज लवकर उठणे, वेळेवर ऑफिसला जाणे, त्यामुळे साहजिकच माझ्या पक्षकारांना मी न्याय चांगल्या प्रकारे अजून देऊ लागलो. त्यामुळे माझं आर्थिक उत्पन्न वाढलं आणि माझं रोजची दिनचर्या सुरळीत सुरू झाली. जे 12:30-1 पर्यंत रात्री झोपायचो, ते आता जवळजवळ 10 वाजताच मी झोपतो. सकल संतुलित आहार घेतल्यामुळे एक फायदा अजून झाला मॅडम. रात्रीचा स्वयंपाक करायला माझ्या वाटीचा तो बंद झाला. आता रात्री पण सकल संतुलित आहार घ्यायचा, सकाळी पण घ्यायचा आणि एनर्जी ड्रिंक घ्यायचं. बस त्याच्यामुळे माझ्या लाईफ मध्ये तर परिणाम चांगला झालाच, माझ्या आरोग्यात परिणाम झाला, माझ्या कुटुंबामध्ये पण चांगला परिणाम झाला. माझा मुलगा पण आता चांगल्या प्रकारे, त्याचं वजन पण चांगलं वाढलेलं आहे आणि तोही ह्याच्यात आहे. त्याला पण आवडतंय, माझ्या फॅमिलीला आवडतंय. ही सकल संतुलित आहारामुळेच आणि शतायुषी फॅमिलीमुळे झालेली माझ्या आयुष्यातली मोठी कमाल आहे. शतायुषी फॅमिलीला मी कधीच विसरणार नाही आणि कधीच हा ग्रुप सोडणार नाही. मध्ये मध्ये मी नसतो, कधी कधी असतो, पण जरी मी असा असलो तरी शतायुषी फॅमिलीशी मी कायम कनेक्ट आहे आणि याचं सर्व श्रेय विजय कांबळे, पद्मजा पटेल मॅडम, डॉक्टर प्रसाद सर, आपण शेटे सर, मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. याच्यातल्या बोधकथा ऐकायला मिळतात. त्या बोधकथांचा उपयोग वेळोवेळी मी माझ्या कामांमध्ये, माझ्या व्यवसायामध्ये पण करतो मॅडम. या बोधकथा नुसत्या बोधकथा न राहता माझ्या लाईफ मध्ये पण त्याचा चांगला परिणाम होतो. मी खरोखरच शतायुषी फॅमिलीचा पूर्णपणे ऋणी आहे आणि कायम राहील. धन्यवाद मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू. मस्तपैकी 11 वाजता जाणार, छानपैकी गेल्या ऑफिसच्या बाहेर वडा खाणार आणि मग ऑफिसला जाणार. ऑलवेज म्हणणार की वजन कमी व्हायला पाहिजे, पण वजन कमी करण्यासाठीची लाईफस्टाईल मात्र कुणालाच आवडत नाही. म्हणजे माहिती नसतं, खूप खाऊन पण वजन कमी होतं. गुडघे